शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर शंकर, काल अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी अर्ज भरलेला आहे, आज काँग्रेसकडून ते उमेदवारी अर्ज भरतायत, त्यापूर्वी शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। काय एकूणच वातावरण पाहायला मिळतंय सांगलीमध्ये? नक्कीच वृषाली, आपण पाहू शकता, आपण आता सध्या काँग्रेस कमिटीच्या बरोबर समोर आहोत। हेच ते काँग्रेस कमिटी आहे आणि याच्याच बाजूला विशाल पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय आहे। विशाल पाटील यांनी काल 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक अर्ज भरलेला आहे आणि दुसरा काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि आज तिसरा अर्ज सुद्धा ते शक्ती प्रदर्शन करून थोड्याच वेळात भरणार आहेत। सांगलीचं आराध्य दैवत गणपती मंदिर या ठिकाणी ते जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी सुद्धा जाऊन दर्शन घेणार आहेत आणि तिथून सर्व विशालप्रेमी, काँग्रेसप्रेमी आणि वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांना सोबत घेऊन सर्वांना शक्ती प्रदर्शन करत गणपती मंदिरपासून रॅली काढत ते संपूर्ण सांगली शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढत या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या समोर येणार आहेत। आणि आपण पाहू शकता आता या काँग्रेस कमिटीच्या समोर भव्य असं व्यासपीठ उभा केलेलं आहे आणि या ठिकाणी मेळावा घेण्यात येणार आहे आणि या ठिकाणीच आपली भूमिका काय आहे नेमकी ते स्पष्ट करणार आहेत। काल एकंदरीत नाट्यमय घडामोडी पाहता विश्वजित कदम असतील, पृथ्वीराज पाटील असतील, आमदार विक्रम सावंत असतील, यांना काल नागपूरला नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील यांनी बोलवलं होतं। त्यामुळे काल काय बैठकीत निर्णय नागपूरमध्ये झालेला आहे हे अद्यापही समजलं नाही। त्यामुळे विशाल पाटील यांनी जो बंडाचा झेंडा हातात घेतलेला आहे ते बंड शांत करतात का, भूमिका काय आहे हे आज मेळाव्यात स्पष्ट होणार आहे। नक्कीच, धन्यवाद शंकर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।